नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज बनवत आहे माझ्या लेकीच्या आवडीची मांदेली फ्राय. त्यासाठी छोटे पीसमध्ये मांदेली आहे ही, मोठी सुद्धा असते याच्यामध्ये. तर मांदेली स्वच्छ धुवून घ्यायची, शेपटी आणि तोंडाचा भाग कापून मध्ये जी घाण असते ती काढून घ्यायची. 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. अर्ध लिंबूचा रस पिळायचं, व्यवस्थित लावून घ्यायचं मांदेलीला. मीठ घालायचं, व्यवस्थित लावून घ्यायचं आणि बाकीचे मसाले घालायचे. बाकीच्या मसाल्यामध्ये 2 चमचे आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घालणार आहे मी. पाव चमचा हळद घालायची. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. धने पावडर घालायची 1 चमचा. सगळे मसाले घालून हाताने व्यवस्थित लावून घ्यायचे आणि 15 मिनिटासाठी अशीच ठेवून द्यायची. मसाले छान मुरतात, चव सुद्धा खूप छान येते. अशा प्रकारे सगळे मसाले मिक्स करून घेऊया. खूप छोटे पीस असतात, नीट लागत नाही, त्यामुळे व्यवस्थित हाताने मसाला लावून घ्यायचा सगळीकडे. आता आपण ह्याला बाजूला ठेवूया. मसाला व्यवस्थित लागलेला आहे. 15 मिनिटासाठी हे असंच ठेवून द्यायचं. तर 15 मिनिटानंतर अर्धी वाटी रवा घेतलाय मी. पाव चमचा मीठ घ्यायचं. थोडंसं लाल तिखट घ्यायचं. मी घाटी मसाला घेतलाय. घाटी मसाल्यामध्ये थोड्याशा गुठळ्या असतात, त्या फोडून घेऊ. रवा, मीठ आणि मसाला तिखट मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि मांदेलीला कोटिंग करून घेऊ. आता मसाला लावून आपण जवळजवळ 15 मिनिटं ठेवलं होतं. रव्याचं कोटिंग करून सुद्धा आपण हे असंच ठेवणार आहोत 10 मिनिटे एकावर एक. रवा छान चिकटतो, तेलामध्ये पसरत नाही आणि मांदेली कुरकुरीत अशी फ्राय होते. तर सगळी मांदेली आपली झाली आहे. सगळीकडे रवा खूप छान लागलाय. आता असंच 15 मिनिटं ठेवून देऊ आणि 15 मिनिटानंतर तवा ठेवलाय मी लोखंडी गॅसवरती. एक मोठा चमचा तेल घालणार आहे मी आणि याच्यामध्ये सगळी मांदेली आपली फ्राय होणार. तेल गरम झालंय. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, मीडियम टू स्लो. आणि अशा प्रकारे मांदेली टाकत फ्राय करून घ्यायची. पटकन फ्राय होते. 1-2 वेळा उलटी पलटी करत हिला साईडला लावून घ्यायची. त्याच तेलामध्ये दुसरी टाकायची. असं करत सगळी मांदेली तळून घ्यायची आणि साईडला लावायचं. त्याच्यामध्ये ते एक्स्ट्राचं तेल असतं, ते सुद्धा नितळलं जातं. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. आणि हे बघा, तुम्ही तेलामध्ये बघू शकता रवा किती कमी प्रमाणात आहे. आणि अशा प्रकारे सगळी मांदेली आपली फ्राय करून झालेली आहे. खूप छान मस्त आणि कुरकुरीत अशी मांदेली तयार होते. सगळी मांदेली फ्राय झाल्यानंतर सुद्धा जवळजवळ 5-6 मिनिटं एकदम स्लो गॅसवरती तवा असाच ठेवायचा आहे. खूप छान कडक आणि कुरकुरीत होते. रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा.